नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, 2024 नंतर भारतीय जनता पक्ष एकाही राज्यात निवडणुका हारलेलं नाही. का बरं असं झालं? 2024 मध्ये नरेंद्र मोदींच्या लोकसभेच्या 63 सीटा कमी झाल्यात आहेत. म्हणजे जवळपास 300च्या दरम्यान आकडा होता, तो कमी होऊन 240वर अडकलाय. त्याच्यामुळं नरेंद्र मोदी, अमित शहा आणि सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग म्हणजे देशाचा ज्ञानेश कुमार, ईडी, CBI, रॉ ह्या सगळ्या संस्थांनी बसून ठरवलं की निवडणुका कशा जिंकायच्या. सुप्रीम कोर्ट बी त्यांनाच मदत करते. आपण पाहिलं असेल ना आता पश्चिम बंगालमधलं. तर नेमकं विजन काय यांचं, कशा निवडणुका जिंकल्या जाते ते, आणि ह्या सगळ्या संस्था भाजपला कशा मदत करतात बघा. 2024 नंतरची एकही निवडणूक मोदी शहा हारले नाही. छोट्या मोठ्या सुद्धा सगळ्याच्या सगळ्या निवडणुका जिंकलेल्या आहेत. तर त्याचं राज काय, गुपित काय, देशभर महागाईचा उद्रेक आहे, लोकांना रोजगार नाही, बेरोजगारी वाढलेली आहे, सगळ्या समस्यांनी लोक परेशान आहे. झाडं कापली जात आहेत, बलात्कारांची संख्या वाढलेली आहे. भारतीय जनता पक्षाचेच 80% लोक बलात्कारामध्ये सामील आहेत. म्हणजे सगळेच्या सगळे जे भारतीय जनता पक्षाचे आमदार खासदार आहेत त्या प्रत्येकावरती आरोप आहे. तो रेवन्ना रेड्डी म्हणून कर्नाटकचा, त्याच्यावरती तर 400 महिलांनी बलात्काराचे आरोप केले. म्हणजे असं भयानक आहे. आणि तरी सुद्धा भाजप कसं काय निवडून येते, काय हाय राज? तर त्याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. भारतामध्ये 2014ला नरेंद्र मोदी सत्तेत आले, 2014ला सत्तेत आले. 2019च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष जवळपास 300च्या जवळ जाऊन पोहोचला होता. त्यानंतर 2024 मध्ये भारतीय जनता पक्ष पुन्हा कमी आला, तो 240 वरती जाऊन अडकला. म्हणजे मित्र पक्षांना सोबत घेऊन मिलीजुली सरकार बनवावी लागले. आणि मिलीजुली सरकार बनवायची म्हटलं तर सगळ्यांना सोबत घ्यावं लागतंय, सगळ्यांचं ऐकायला लागतंय. कुणी विरोध केला, काय केला की पुन्हा प्रॉब्लेम निर्माण होतो. तर ह्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी एक नवीन आयडिया लढवली, नवीन शक्कल लढवली बघा. त्यामध्ये सामील करून घेतलं CBIच्या प्रमुखाला, ईडीच्या प्रमुखाला, सुप्रीम कोर्टाच्या प्रमुखाला, रॉच्या प्रमुखाला. म्हणजे हे जे सगळं आहे सगळं एकत्रीकरण केलं. म्हणजे एखादा माणूस जर सुप्रीम कोर्टात गेला एखाद्या प्रकरणाच्या विरोधात, तर सुप्रीम कोर्टाने ते ऐकायचंच नाही, किंवा ऐकलं तर त्याला तारीख पे तारीख पुढे ढकलायचं. म्हणजे जसं की आपण पाहिलं की शिवसेना महाराष्ट्रातली तोडली, त्यानंतर ते प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. आज 4 वर्ष झालं ते तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख सुरू आहे. असं करायचं असं ठरलं गेलेलं आहे. तसंच निवडणूक आयोगाकडे जर कोणी गेलं तर निवडणूक आयोगाने सुद्धा कान बंद करून ठेवायचं. निवडणूक आयोगाने कुठलाही कागद माणसाला माहिती अधिकारात मागितला तर द्यायचं नाही, कुठली शिडी बिडी काहीच द्यायचं नाही. दुसरी प्रमुख जबाबदारी दिली ईडी संस्थेवरती, की जे विरोधातली लोक आहेत, विरोधी पक्षाची, त्यांच्यावरती फक्त त्यांनी धाडी टाकायच्या. सत्ताधारी पक्षाच्या एका माणसावर धाड टाकायचं नाही. विरोधात जिथं जिथं काय चालतंय, विरोधातली लोक निवडणुकीचा अजेंडा कसा राबवतात, काय करतात, ह्या प्रत्येकावर धाड टाकायची. CBIला बी तेच काम दिलेलं आहे. पोलीस यंत्रणेला धमकवण्याचं काम दिलेलं आहे. मिलिटरीच्या प्रमुखांना तुम्ही तिथं जायचं, धमकवायचं लोकांना, हे सगळ्यांना काम दिलेलं आहे. आता हे सगळं बसून ठरलेलं आहे मित्रांनो. आणि यामुळं भारतीय जनता पक्ष निवडणुका जिंकतंय काय काय असं आता लोकांना वाटायला लागलेलं आहे. म्हणजे जिंकतंय, परंतु ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक वेगवेगळे पैलू आहेत बघा. सगळ्यात आधी हरियाणा भारतीय जनता पक्षानं जिंकलं, दिल्ली जिंकली, त्यानंतर महाराष्ट्र जिंकलं, बिहार जिंकलं, पश्चिम बंगाल जिंकलं, ओडिसा जिंकलं, उत्तरांचल जिंकलं, जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा बऱ्यापैकी सत्ता आली भारतीय जनता पक्षाची, आंध्र प्रदेश जिंकलं. ह्या सगळ्या निवडणुका जिंकल्या त्या 2024 नंतर. म्हणजे
एकदम जवळपास 7-8-10 राज्याच्या निवडणुका भारतीय जनता पक्षाने एक हाती जिंकलेल्या आहेत. आणि तिथं फॉर्म्युला फक्त एकच वापरलाय, जो सुरुवातीला हरियाणामध्ये, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात ह्यामध्ये जो वापरला तोच फॉर्म्युला पुढे वापरला गेलेला आहे. म्हणजे बघा, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हरियाणा, दिल्ली हे सगळं एकच फॉर्म्युल्यामध्ये हे सगळं जिंकलेलं आहे. आता भारतामध्ये भाजपची 22 राज्यामध्ये सत्ता झालेली आहे. आता थोडी राज्य उरलेली आहे ती सुद्धा भाजप ताब्यात घेणार, कारण की विरोधक सुद्धा आता मूर्ख म्हणावं त्यांना का बिनडोक म्हणावं, भलेही ते आपल्यापेक्षा मोठे आहेत, वरिष्ठ नेते, जाणतेत, सगळं त्यांना कळतंय, परंतु वळत नाही. विरोधकांनी निवडणुकांवरती बहिष्कार टाकला पाहिजे. निवडणुका लागत राहणार, भाजप जिंकत राहणार आणि ते सुप्रीम कोर्टाच्या मदतीनं, निवडणूक आयोगाच्या मदतीनं, ईडीच्या मदतीनं, सीबीआयच्या मदतीनं, मिलिटरीच्या मदतीनं, ह्या सगळ्यांच्या मदतीने ते जिंकत राहणार. आता याच्यासाठी विरोधी पक्षांनी जन आंदोलन उभं करणं गरजेचं आहे. भलं मोठं असं जर जन आंदोलन उभा केलं देशभर तरच ह्या सगळ्या संस्था गपगार पडतील, अन्यथा हे निवडणुका लागत राहणार, भाजप जिंकत राहणार. आता भाजपचा फॉर्म्युला काय आहे तो सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आता भारतीय जनता पक्षानं ज्या निवडणुका आतापर्यंत जिंकलेल्या आहेत एक हाती, बघा हरियाणामध्ये निवडणुका जिंकल्या तिथं म्हणायचे काँग्रेस येईल. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल असं म्हणत होते, तिथं भाजपचं सरकार आलं. आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा असंच झालं, चंद्राबाबू नायडू आणि मित्र पक्षाचं सरकार आलं भाजप सोबत. पुन्हा ओडिसामध्ये सुद्धा असंच झालं, भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं. दिल्लीमध्ये सुद्धा केजरीवाल जाणार नाही म्हटले, केजरीवालला सुद्धा हाकलून दिलं तिथनं. त्यानंतर बघा आता हे जे पश्चिम बंगाल निवडणूक झाली, पश्चिम बंगालमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं केलं की तिथं सुद्धा भारतीय जनता पक्षाला मॅन्डेट मिळालं. पुन्हा वेस्ट बंगाल, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर आणि ही जी सगळी राज्य आहेत ही सगळी राज्य भाजपनं फ्रॉड पद्धतीनं जिंकली. जसं लोकसभेमध्ये सुद्धा केलं तसंच विधानसभेला सुद्धा भारतीय जनता पक्ष करतंय. हे नरेंद्र मोदी आणि अमित शहाची जोडी हे एकतर गुन्हेगारी वृत्तीचीच माणसं आहेत आणि ते कशा पद्धतीनं निवडणुका जिंकतायत त्याचं साधं सोपं सरळ गणित निवडणूक आयोगाला मॅनेज केलं गेलेलं आहे आणि निवडणूक आयोगाच्या माध्यमातून SIR हा फॉर्म्युला आणला जातोय. आता ह्या SIR मध्ये काय केलं जातंय, ज्या राज्याच्या निवडणुका लागतायत त्या राज्यात 6 महिन्या अगोदर तयारी सुरू केली जाते. म्हणजे मतदान प्रक्रिया आता दुबार तिबार नाव नोंदली गेलेली आहे ते हे सांगितलं जातंय. पुन्हा सांगितलं जातंय की बाबा रोहिंग्या मुस्लिम आहे ती, बांगलादेशी माणसं हित आहे ती, असं सांगितलं जातंय. आणि त्या बांगलादेशी माणसांना, घुसखोरांना बाजूला काढायसाठी ती SIR प्रक्रिया राबवली जाते निवडणुकीच्या काळामध्ये. मग 6 महिन्या अगोदर विरोधी पक्षाची वेचून माणसं कमी केली जातात. विरोधी पक्षाचं मतदान किती आहे, काय आहे याचं गणित केलं जातंय आणि त्याच्यातली बरोबर कोटभर माणसं कमी केली जातात मतदार. आता बघा महाराष्ट्रामध्ये सुद्धा हेच झालं, हरियाणामध्ये सुद्धा हेच झालं, दिल्लीमध्ये सुद्धा हेच झालं. रोहिंग्या म्हणून दिल्लीतली सुद्धा मतं कमी केली. अगदी केजरीवालांचा सुद्धा पराभव तिथं केला. केजरीवालच्या मतदारसंघातली 42,000 मतं कमी केली आणि केजरीवाल 4,000 मतानं पराभव झाले. त्यानंतर बघा महाराष्ट्रामध्ये सुद्धा हेच प्रक्रिया राबवली. आता माहोल मात्र तयार केला जातो. माहोल कसा तयार केला जातो, लोकांना पैसे वाटले जातात, रॅल्या काढल्या जातात, पैसे वाटताना पैसे पकडून बी दिले जातात ह्यांच्याच माणसाकडनं. लोकांमध्ये क्रेज तयार केली जाते की भाजप पैसे वाटताना पकडलं जाईल, भाजपलाही मोठे पैसे वाटते आणि पैसे वाटून निवडून, असं वातावरण तयार केलं जातं या. आणि खरी गोची म्हणजे SIR प्रक्रियेमध्ये विरोधकांचीच मतं कमी केली जात आहेत. महाराष्ट्रात तेच केलंय, दिल्लीत तेच केलंय, हरियाणामध्ये तेच केलंय. आता बघा गेल्या 6 महिन्यापूर्वी निवडणुका ज्या झाल्या बिहारच्या, त्या बिहारमध्ये 63 लाख रोहिंग्या बांगलादेशी म्हणून मतं कमी केली गेली. लोक सुप्रीम कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टाने काहीही केलेलं नाही त्याच्यामध्ये. म्हणजे लोक सुप्रीम कोर्टात गेली की सुप्रीम कोर्टानं सांगायचं तारीख पे तारीख
अशा पद्धतीचं हे सगळं सुरू आहे. म्हणजे हे मिलजुली कसं आहे, मोदी शहा त्यांनी निवडणूक आयोग मॅनेज केला, सुप्रीम कोर्ट मॅनेज केलं. म्हणजे निवडणूक आयोगानं कृत्य करायचं, सुप्रीम कोर्टानं ते दडपायचं. म्हणजे अशा पद्धतीनं पुन्हा ईडीनं यांच्या जवळच्या माणसांवरती धाडी टाकायच्या. हे अशा पद्धतीनं सगळं हे वातावरण तयार केलं गेलेलं आहे. आता पश्चिम बंगालचं सुद्धा उदाहरण घ्या. पश्चिम बंगालमध्ये 93 लाख मतं कमी केले गेलेले आहेत बांगलादेशी रोहिंग्या म्हणून. आता त्यातले काय हायकोर्टाचे जजेस आहेत, नेव्हीतले काय अधिकारी आहेत, सरकारी नोकरदार आहेत. आता ह्यातले 27 लाख लोक सुप्रीम कोर्टात गेले. 27 लाख लोक सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टानं असं सांगितलं की ठीक आहे, यावेळेस तुम्ही मतदान करू नका, पुढच्या वेळेस मतदान करा. म्हणजे सुप्रीम कोर्ट सुद्धा भारतीय जनता पक्षाला कसं मॅनेज झालंय हे या सगळ्या गोष्टीतून आपल्याला दिसतंय. आणि त्या 27 लाख लोकांना म्हणजे 93 लाख लोकांना मताचा अधिकार नाकारला गेला आणि त्यामुळं तिथं भारतीय जनता पक्षाचे 207 आमदार निवडून आले, ममता बॅनर्जीचे पडले. म्हणजे हे सगळं मिळून सगळं चाललेलं आहे. SR प्रक्रियेच्या नावाखाली भारतीय जनता पक्षानं ह्या 10-12 राज्यात निवडणुका जिंकल्या, लोकसभेला सुद्धा निवडणुका जिंकल्या, मतं वाढवून म्हणा, काय करून म्हणा. म्हणजे कशा पद्धतीनं भाजप निवडणुका जिंकते आणि ह्या सगळ्या गोष्टींना विरोधक सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. आता विरोधकांनी देशभर मोठं जन आंदोलन उभं करणं गरजेचं आहे, नाहीतर निवडणुका लागत राहणार, भाजप जिंकत राहणार आणि फक्त एवढंच सांगितलं जाणार की मोदी शहावरती लोक विश्वास ठेवतात, देश विकासाच्या पातळीवरती चाललाय. परंतु देश विकासाच्या पातळीवरती नाही तर देश भकास होत चाललाय. देशाची अर्थस्थिती भयानक अशी ढासळली गेलेली आहे. रुपया आपला 95 रुपयापेक्षा जास्त म्हणजे डॉलरचा दर झालेला आहे, रुपया एवढा कोसळलेला आहे. सगळ्याच गोष्टी नाचक्की झालेल्या आहेत, तरी सुद्धा लोक निवडून देतात. म्हणजे जनता मतदान देत नाही, तर हे लोकांची मतं, विरोधकांची मतं कमी केली जातात, मशीन हॅक केली जाते, मॅनेज केलं जाते आणि हे सगळं करून भाजप निवडून येतंय, सत्तेत येतंय. याच्यासाठी याला एकच फॉर्म्युला आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घेणे आणि जे जन आंदोलन देशभर मोठं उभं करणं आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उभं करणं. म्हणजे निवडणूक आयोग, न्यायिक व्यवस्था ज्यांनी आपली बाजू चोखपणे बजवायला पाहिजे, त्या संस्था आपली बाजू चोखपणे बजवत नाहीत. म्हणजे निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, तेच निवडणूक आयोग भाजपच्या ताटाखालचं मांजर झालेलं आहे. सुप्रीम कोर्ट सुद्धा असंच झालेलं आहे की सुप्रीम कोर्ट सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावर काम करतंय. ईडी, सीबीआय ह्या सुद्धा संस्था भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरूनच काम करतायत. यामुळं देशाची लोकशाही ही धोक्यात आलेली आहे आणि लोकशाही वाचवणं हे आता तरुणांच्या हातात राहिलेलं आहे. यासाठी विरोधकांनी सुद्धा जन आंदोलन उभं करणं गरजेचं आहे. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, वेमराव कळळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.